हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा। तर हे बघा, आज आपण बघणार आहे फोरटक्स ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचिंग। तर हा आहे मापाचा ब्लाउज। तर या ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर हा ब्लाउज आता मागच्याच याच्यामध्ये आपण शिवलेला आहे। तर याच मापावरून आपण दुसरे ब्लाउज आता हे शिवणार आहे। तर हे बघा, पूर्ण उंची आपल्याला या प्रकारे मोजून घ्यायची आहे। तर इथे पूर्ण उंची 13.25 इंच येत आहे। छातीचा चौथा भाग इथे 8 इंच येत आहे। हे बघा, हे थोडंसं लूज झालेलं आहे, तर इथे 8 इंचावर एक लाईन वर आलेली आहे। हे बघा, कमरेचा राऊंड आपल्याला या प्रकारे मोजून घ्यायचा आहे। ते बघा, इथे 3.5 इंच येत आहे, पण आपल्याला इथे अर्धा इंच कमीच घ्यायचा आहे, कारण की तो ब्लाउज त्यांना लूज झालेला आहे। आता बघा, इथे 13.25 इंच आहे, तर उंची 1 इंच वाढवून मी इथे माप टाकले आहे, 14.25 इंच घेतले आहे। शोल्डर 5.5 इंच घेतले आहे। आता गळा खूप लहान आहे, पण वयस्कर बाईचं ब्लाऊज आहे, तर त्यांचे शोल्डर कसं थोडंसं कमीच असते। तरी ते मी 5.5 इंच शोल्डर घेतले आहे आणि आर्महोल इथे 6.25 इंच घेतले आहे आणि 1/2 इंच मी क्रॉसमध्ये घेतले आहे आर्महोलच्या साईडला, कारण की वरची शोल्डर कमी आहे, पण कसं मागच्या बाजूला गळा लहान आहे, तर खेचल्या नाही गेलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला 1/2 इंच क्रॉसमध्ये जायचं आहे। आता गळा रुंदी इथे मी 2.5 टाकली आहे आणि पाठीमागच्या गळ्याची जी त्यांची तयार पट्टी आहे ती मोजून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा-पाऊण इंच अधिक एक्स्ट्रा वाढवून खालच्या साईडला माप टाकून घ्यायचं आहे। आता कमरेचा चौथा भाग इथे 7.5 इंच आणि 1 इंच शिलाईसाठी, टक्सच्या आणि 1.5 इंच शिलाईसाठी आपल्या फिटिंगच्या। तर असं हे पाठीमागचा भाग आपला कटिंग झालेला आहे। तर आपण आता त्याच भागावरून समोरच्या भागाची कटिंग करणार आहे। तर हे बघा, या टाईपने आपल्याला कपडा पलटी करून घ्यायचा आहे आणि समोरच्या साईडला इथे 1/2 इंच आपल्याला शिलाईसाठी सोडायचं आहे एक्स्ट्रा, कारण की याला बटन पट्टी आपल्याला समोरून ठेवायची आहे। तर इथे 1/2 इंच एक्स्ट्राचं सोडून घ्यायचं आहे, कारण फोरटक्सचं ब्लाऊज आहे, तर याच्यामध्ये आपण कुठे नंतर वाढून नाही घेणार, तर इथे आपल्याला अगोदरच सोडून घ्यायचं आहे। खालच्या साईडला उंचीमध्ये इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण की याला खालच्या साईडने आपण पट्टी फोल्ड करणार आहे 1 इंचाची, तर त्यासाठी आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे खालच्या साईडला। आता समोरच्या गळ्याची उंची इथे 5 इंच आहे, तर मी 5.5 इंचावर मार्किंग केले आहे। गळा रुंदी 2.5 इंचच ठेवली आहे आणि गळ्याचा गोल शेप देऊन घेतला आहे समोरच्या। आता हे बघा, इथे आपल्याला शोल्डरचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि समोरच्या आर्महोलसाठी आपल्याला 1.25 इंचावर गोलाई द्यायची आहे या प्रकारे। आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे। आता तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही हे पूर्ण मोजून सुद्धा घेऊ शकता किती आहेत ते रुंदीमध्ये, उंचीमध्ये। तर हे बघा, आता इथे 3.5 इंचावर मी टक्ससाठी मार्किंग करत आहे, जो आपला छातीचा टक्स आहे तिथे। तर हा टक्स इथे जे 1.5 इंचाचं खाली मार्जिन ठेवलं आहे त्याच्यावरच आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे अर्धा इंचाचं दोन्ही साईडने आपल्याला मार्किंग करायचं आहे टक्ससाठी। याने काय होईल, आपल्याला ब्लाऊज बरोबर फिटिंगला छान बसेल, आपला जो पफ येईल तो छान येईल। आणि 1.5 इंचावर आपल्याला क्रॉसमध्ये 4 टक्स असे मार्किंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने। जो मधातला आपला मेन टक्स पॉईंट आहे तिथून आपल्याला 1.5 इंच क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे प्रत्येक टक्ससाठी आणि या टाईपने आपल्याला तिरकस टक्स देऊन घ्यायचे आहे। आता टक्स देऊन झाल्याच्या नंतर हे जसं मार्किंग केलेलं आहे तसंच कट करून घ्यायचं आहे। आता फिटिंगच्या साईडला मी 1/2 इंच एक्स्ट्राचं घेतला आहे शिलाईसाठी, कारण की जेव्हा आपण आर्महोलमधला जो टक्स देऊ तर तिथे आपलं 1/2 इंच कमी होणार, त्यासाठी इथे थोडंसं एक्स्ट्राचं आपल्याला ठेवायचं आहे शिलाईसाठी। आता जेवढे बी आपल्याला टक्स मारायचे आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे। खालच्या साईडला जे एक्स्ट्राचा कापडा होता आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। हे बघा, आता दोन्ही भाग पलटी करून घ्यायचे आहे आणि उलट्या भागावर आपल्याला मार्किंग दोन्ही भागावर आपल्याला काढून घ्यायचे आहे या पद्धतीने, जेणेकरून आपले दोन्ही भागाचे मार्किंग एकसारखे होईल आणि एकसारखे शिलाई होईल। तर आता आपले हे भाग तयार झालेले आहे। आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत। बाहीची कटिंग करण्यासाठी इथे आपल्याला बाहीची जो घडी घ्यायची आहे ते छातीचा चौथा भागच वापरायचा आहे, 8 इंच। बाहीची लांबी इथे 8.5 इंच आहे आणि इथे बघा दंडगीर आपला 4.5 इंच आहे। हे बघा, बाहीच्या घडीसाठी मी छातीचा चौथा भागच वापरला आहे, 8 इंच। आता खालच्या साईडला आपल्याला 1 इंच सोडून द्यायचे आहे, जे आपण फोल्डमध्ये करणार आहे। साधा ब्लाऊज आहे तर तुरपाईसाठी आपण 1 इंच फोल्ड करणार आहे आणि वरी त्याच्यानंतर 9 इंचावर मार्किंग केले आहे
कॅप हाईट बाहीचे आपल्याला इथे 3 इंच ठेवायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. दंडगरी इथं 4.5 इंच टाकायचं आहे. 1 इंचावर जिथे आपल्याला फोल्डिंग करायचं आहे तिथे या प्रकारे असं क्रॉसमध्ये देऊन घ्यायचं आहे शेप, जेणेकरून आपण 1 इंच फोल्ड करू तर आपलं व्यवस्थित फोल्डिंग झालं पाहिजे. तर हे बघा या प्रकारे आता 2 भाग मागे ठेवून घ्यायचे आहे आणि समोरच्या भागाला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपला जो समोरचा भाग आहे तिथे आपल्याला मार्किंग सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून शिलाई करते वेळी आपल्याला आठवण राहील. आता हे सरळ 2 पट्ट्या कट केल्या आहे आपल्याला कमरपट्टी लावण्यासाठी आणि ह्या 4 पट्ट्या कट केलेल्या आहे मी ते 1-1 इंचाच्या पायपिंगसाठी. तर याची आपल्याला पायपिंग करायची आहे गळ्याला, तर अशा क्रॉसमध्ये आपल्याला कट करायच्या आहे पट्ट्या. तर आता आपण सर्वात पहिले ब्लाऊज इथे शिवायला घेतला आहे. तर सर्वात पहिले आपल्याला इथे पाठीमागच्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि शोल्डरमधून मधोमध फोल्ड करून आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे दोन्ही पण पाठीमागचे. तर टक्सची उंची इथे मी 5 इंच वगैरे 5 इंचच असेल, 5 इंच एवढी ठेवली आहे. आता मी इथे मोजून नाही दाखवलं, पण 5 इंचपेक्षा कमी नाही घ्यायची आपल्याला टक्सची उंची कधी पण, कोणत्याही साईजचा ब्लाऊज असला तरी. आता हे बघा इथे दोन्ही टक्स मारून झाले. तर इथे थोडंसं आपल्याला खालच्या साईडला क्रॉसमध्ये होते तर ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आता ह्या 2 पट्ट्या जोडून घेतल्या आहे मी आणि आपल्याला इथे कमरपट्टी तयार करायची आहे. तर हे बघा अर्धा इंच शिलाईमध्ये घेतले आहे. इथे जेवढं आपण शिलाईसाठी वाढवून घेतलं होतं उंचीमध्ये, अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आणि अर्धा इंच खाली कमरेच्या साईडला. तर या प्रकारे आता वरच्या साईडला आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि डबल फोल्ड करून इथे 5 नंबरची शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे, कारण की ही शिलाई आपल्याला काढून टाकायची आहे. नंतर हिच्यावर आपल्याला हात शिलाई करायची आहे. तर हे बघा पाठीमागचा भाग आपला चांगला तयार झालेला आहे. आता समोरचा भाग तयार करू आपण. तर जसंही आपण टक्ससाठी मार्किंग केलं होतं तसंच आपल्याला त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे जे 1.5 इंचाचा खाली मार्जिन एक्स्ट्राचा सोडला होतो आपण तिथपर्यंत सरळ घ्यायचे आहे आणि नंतर तिथून पुढं 1 इंचावर आपल्याला क्रॉसमध्ये न्यायचे आहे, जो मधातला आपला टक्स आहे तिथे. बाकीचे टक्स आपल्याला पाऊण इंचाचे घ्यायचे आहे क्रॉसमध्ये या पद्धतीने. आता सर्व टक्स मारून घ्यायचे आहे. आता पूर्ण टक्स मारून झाल्यावर आपल्याला हे बघा प्रत्येक टक्सला मी इथे 2-2 शिलाया घेतलेल्या आहे. याने काय होतं, शिलाई आपली उसवत नाही, व्यवस्थित टक्स आपले तयार होतात. आता खालच्या साईडला दोन्ही साईडला टक्स मारल्यामुळं काय होतं, ते थोडंसं तिरपत जाते. तर आपल्याला ते थोडंसं सरळ करून घ्यायचं आहे आणि जेवढं पण आपण शिलाईसाठी खालच्या साईडला फोल्डिंगसाठी एक्स्ट्रा ठेवलं होतं 1.5 इंच, तेवढं आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला आय हुक पट्टी लावायची आहे. तर हे बघा आता इथे आपण आय पट्टी तयार करत आहे. या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या साईडला आणि शिलाईसाठी आपण जेवढं सोडलं होतं पाऊण इंच तेवढं शिलाईमध्ये घ्यायचं आहे. आता डबल फोल्ड करून आपल्याला पट्टी वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला एकदम शिलाई देऊन घ्यायची आहे. आता काटावर पण एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर हे बघा आपली आय पट्टी तयार झालेली आहे. आता छान पफ आलेला आहे आपला. 1 इंचाचा आपण टक्स दिलेला आहे तरीसुद्धा. आता हे दुसरा भागसुद्धा मी असाच जोडून घेतला आहे. तर आपल्याला आय पट्टी जे हुक पट्टी लावतो आपण त्याच्या अगोदर इथे बघून घ्यायचं आहे दोन्ही भाग सेम आहेत की नाही. जर नसेल तर आपल्याला अगोदरच इथे सेम करून घ्यायचे आहे. आता इथे मी आय पट्टी लावून हुक पट्टी लावून घेत आहे बघा या पद्धतीने. आता डबल फोल्ड करून आपल्याला आतल्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. या ब्लाऊजला बटन लावायचे आहे. तर हे बघा आता दोन्ही भाग आपले सेम झालेले आहे आणि एकदम फिनिशिंग सहित छान तयार झालेला आहे बघा. गळासुद्धा तेवढाच आलेला आहे आपला जेवढा आपण घेतला होता. आता इथे शोल्डर बरोबर आपल्याला जोडून घ्यायचे आहे दोन्ही भागाचे. आता शोल्डर इथे जोडता वेळी गळ्याच्या साईडला थोडंसं खोलमध्येच घ्यायचं आहे तिरपं, कारण की गळा भले लहान असला तरी पण शोल्डर लूज पडण्याची
भीती असते, त्यासाठी थोडंसं एक लाईन शोल्डरच्या जे गळ्याच्या साईडला आहे तिरकसच घ्यायचं. आता आपली फिटिंगची साईड दोन्ही बरोबर आहे का बघून घ्यायची. जर नसेल तर आपण जिथे टक्स दिला आहे तिथे थोडासा टक्स मारून घ्यायचा अधिक, जेणेकरून व्यवस्थित येणार. आणि वरच्या साईडला आता इथे थोडंसं आपल्याला आर्महोलमध्ये समोरच्या शेप द्यावा लागणार आहे, कारण टक्स दिल्यामुळे काय होतं आपला शेप बिघडून जातो. तर या पद्धतीने इथे शेप देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपल्याला त्या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. आता आपल्याला पाइपिंग तयार करायची आहे. त्यासाठी आता इथे पट्ट्या मी तयार करत आहे. अशा जोडून घ्यायच्या आपल्याला या पद्धतीने. आता तिरकस नसेल तर तिरकस पट्टी जोडण्यासाठी या पद्धतीने जोडायची पट्टी आपल्याला. तर हे बघा, आता आपल्या चारी पट्ट्या जोडून झालेल्या आहे आणि आपल्याला इथे गळ्याला पाइपिंग करायची आहे. तर मी पट्टी डबल फोल्ड केलेली आहे आणि 1/2 इंच शिलाईमध्ये घेऊन आपल्याला पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. पट्टीच थोडीशी आपल्याला ओढून घ्यायची आहे. खालचा भाग अजिबात ब्लाऊजचा ओढायचा नाही आहे. त्याने काय होते, ओढल्याने झोल तयार होतो आपल्या पाइपिंगमध्ये. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित वरच्या साईडचीच पट्टी जी आपण लावणार आहे तीच थोडं हलक्या हाताने ओढून घ्यायची आहे, जास्त पण ओढून नाही घ्यायची. आता जे साईडला एक्स्ट्राचे धागे वगैरे असेल ते कट करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पाइपिंग तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे आपली पूर्ण पाइपिंग तयार झालेली आहे. पाइपिंग आपली छान प्रकारे तयार झालेली आहे. हे बघा, गळ्याच्या साईडला कुठेही पलटी वगैरे होत नाही आपले बोट. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची. तर बाही जोडण्या अगोदर इथे जर कमी खाली वर असेल किंवा एक्स्ट्राचं वगैरे असेल तर आपल्याला एक शेपमध्ये करून घ्यायचं आहे. आता बाही जोडायच्या अगोदर काय करायचं आहे, जे आपण समोरच्या भागाला मार्किंग केलेलं आहे ते बरोबर आपल्याला भाग ठेवून द्यायचा आहे. म्हणजे बघून घ्यायचं आहे की समोरचा भाग कोणता आहे बा. आणि नंतरच आपल्याला बाही सेंटरमधून जोडून घ्यायची आहे, जिथे आपण सेंटरला कट दिला होता. याने काय होणार आहे, बाही कमी जास्त जरी झाली तर आपल्या फिटिंगच्या साईडला होणार आणि दोन्ही बाहीमध्ये एकसारखं होणार. कोणती बाही एकदम कमी आणि जास्त होणार नाही आणि आपल्या बाहीची फिटिंग एकदम व्यवस्थित येणार. तर इथे बघा, दोन्ही बाजूने मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आता जे आपण 1 इंचसाठी फोल्डिंगसाठी तयार ठेवलं होतं पट्टी, तिथून आपल्याला 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे 5 नंबरची शिलाई द्यायची आहे आपल्याला, कारण याला आपण हात शिलाई करणार आहे. आता हे बघा, आपले हे दोन्ही भाग सरळ आहेत का बघून घ्यायचे. जर नसेल तर आपल्याला जे आर्महोलचा भाग आहे तिथून आपल्याला कमी जास्त करता येईल, म्हणजे एकसारखं. आता सरळ भाग जोडून आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता उलटी करायचं आहे ब्लाऊज आपल्याला आणि आतल्या साईडला पहिले काटोकाट शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला फिटिंगसाठी माप टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे बाहीचा दंडगीर 4.5 इंच टाकले आहे मी. छातीचा चौथा भाग इथे बघा 8 इंच आपल्याला टाकायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग इथे 7.5 इंच टाकायचा आहे. या प्रकारे आपल्याला शिलाई आपली मारून घ्यायची आहे फिटिंगची. तर हे बघा, सरळ शिलाई आलेली आहे आपली, तिरकी वगैरे झालेली नाही आहे, एकदम व्यवस्थित. आता 1.5 इंचावर अधिक आपल्याला 2 शिलाया मारून घ्यायच्या आहे काटाने. एकसारख्या अंतरावर आपल्याला शिलाया मारून घ्यायच्या आहे. तर या प्रकारे आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे एक भाग. आता दुसरा भागसुद्धा मी याच प्रकारे तयार करून घेते. आता आर्महोल राऊंड आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा आहे. 7.5 इंच आलेला आहे इथे. आता या पद्धतीने मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेते. तर हे बघा, आपला दुसऱ्या साईडचा सुद्धा भाग तयार झालेला आहे. तर हे बघा, आपले पूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून नक्की बघा. धन्यवाद.